नमस्कार मित्रांनो, कालच सेकंड इयरचा रिझल्ट लागला आणि यामध्ये बरेच मुलं पास झालेले आहेत. आता जे मुलं पास झालेत त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन. परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे काही मुलं नापास झाले आहेत, आता काही मुलं फेल झालेले आहेत, काही मुलांची ए-तिकिटे आलेली. तर या मुलांनी काय केलं पाहिजे? यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ बनवत आहे. आता बघा, फेल झालेले जे काही स्टुडंट आहेत, यामागे वेगवेगळे काही कारण असू शकतात. आता काही मुलं म्हणणार, की "सर पेपर खूप टफ होता, पेपर खूप हार्ड होता." आता हार्ड तुझ्यासाठी एकट्यासाठीच नव्हता, तर प्रत्येक मुलांनी तोच पेपर दिलाय आणि तोच पेपर लिहून ते मुलं पास झालेले आहेत. म्हणजे आता असं म्हणू शकतो आपण सहानुभूतीसाठी, की पेपर खूप हार्ड होता, परंतु हे कितपत योग्य आहे? कारण की बाकीच्या मुलांनी पण सेम पेपर दिलेला आहे आणि ते मुलं त्यामध्ये पास झालेले आहेत. आता यामध्ये काय झालं असू शकतं, तर यामध्ये कुठेतरी आपण कुठेतरी कमी पडलो असन. आपली प्रिपरेशन कुठेतरी कमी पडली असेल, आपल्याला योग्य मार्गदर्शन नसेल मिळालं, आपल्याला योग्य गाईडन्स नसेल मिळालं, यामध्ये कुठेतरी काहीतरी कमतरता झाली. त्यामुळे आपल्याला हा रिझल्ट आज फेस करावा लागत आहे. आता या लोकांनी काय केलं पाहिजे? तर हे लोकं खूप टेन्शन घेत आहेत, खूप मेसेजेस येत आहेत, की "सर मला खूप लो फील होतंय." तर हे बघा, आपण यासाठी लो फील करून घ्यायचं नाही, की आपण नापास झालेलो आहोत. तर आपल्या कुठे चुका झाल्यात हे पहिल्यांदा बघा. आपल्या प्रिपरेशनमध्ये काय चुका झाल्यात आणि त्या चुका आपल्याला सुधारायच्या आहेत. सर्वात पहिला मुद्दा म्हणजे की आपण ज्या काही चुका झालेल्या आहेत त्या ॲक्सेप्ट करणं. कारण की ॲक्सेप्ट केल्याशिवाय आपण त्या सुधारू शकत नाहीत. आणि याचा अर्थ असा नाहीये की आपल्याकडून एखादी चूक झाली, याचा अर्थ असा नाही की आपण त्या गोष्टीसाठी कॅपेबल नाहीत. आपण 100% त्या गोष्टीसाठी कॅपेबल आहोत. आणि असं नाहीये की खूप आयुष्यामध्ये खूप मोठा धक्का बसलेला आहे. नापास होणं म्हणजे खूप मोठं पाप आहे किंवा खूप मोठं आपण बॅक राहिलेलो आहोत. तर अशातला भाग नाहीये. फक्त 6 महिने तुम्ही बॅक राहिलेले आहेत आणि त्याच तुमच्या एक्झाम जून किंवा सप्टेंबरमध्ये होतील आणि याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही आयुष्यामध्ये खूप मागे राहिलेला आहात. एक 5-6 महिन्यानंतर कोणीही मोठं होत नाही किंवा काहीही फरक पडत नाहीये. लाईफमध्ये जे काही मुलं बॅक राहतात तेच खूप मोठं पुढे चालून गोष्टी करतात किंवा असं तुम्ही हिस्ट्री बघा. जे मुलांना किंवा ज्या मुलींना काहीतरी बॅक लागलेली आहे किंवा ज्या मुली फेल झालेल्या आहेत, त्याच लाईफमध्ये खूप मोठ्या सक्सेसफुल आहेत. असे देखील उदाहरणं आहेत. त्यामुळे आपल्याला लो फील करून घ्यायचं नाही. आपल्याला आपला कॉन्फिडन्स कमी करून घ्यायचा नाहीये. फक्त काय करायचंय, तर आपल्या कुठे चुका झालेल्या आहेत. ह्या चुका आपल्याला सुधारायच्या आहेत. ही चूक आपल्याला कशा पद्धतीने सुधारायची आहे, तर आपल्याला कर्ण बॅच जॉइन करायची. आता ही जी काही कर्ण बॅच आहे, तर हे बघा, एक मिस्टेक होणं माणसाकडून साहजिक आहे. परंतु तीच मिस्टेक पुन्हा जर झाली, तर ती थोडंसं अवघड आहे. तर त्यासाठी बघा आपल्याला काय करायचंय, तर आपल्याकडे कर्ण बॅच आहे. तर ही कर्ण बॅच आपल्याला जॉइन करायची आहे. आता या कर्ण बॅचमध्ये काय आहे सर, तर या कर्ण बॅचमध्ये बघा, ह्या ही जी काही कर्ण बॅच आहे, या कर्ण बॅचमध्ये तुम्हाला एन-सी-एस-एम नुसार जे काही लेक्चर्स आहेत आपले, हे लेक्चर्स पूर्ण एन-सी-एस-एम नुसार मिळणार आहेत. त्यानंतर आपल्याकडे हँडरिटन नोट्स मिळणार आहेत. त्याचबरोबर आपल्या एक्झामसुद्धा होतात. यामध्ये आपण मॉडेल क्वेश्चन पेपरसुद्धा प्रोव्हाईड करतो. आणि ही जी काही आपण करतो, ही कशी सिस्टमॅटिक प्लॅनिंगनुसार करतोय. तुम्ही जो अभ्यास केला असेल किंवा मला जसं वाटतं तुम्ही काय केलं असेल, की YouTubeवरती रँडम लेक्चर बघणे, बरोबर. त्यानंतर स्कॅटर्ड नोट्स आहेत. तर ह्या स्कॅटर्ड नोट्स कुठल्या पण वाचणे. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा इथं कुठेतरी आपल्या चुका झालेल्या असेल किंवा आपण तेवढं सिरियसली प्रिपरेशन केलं नाही, तेवढं सिरियसली एम-एच-एसला घेतलं नाही. तर ज्या काही आपल्या चुका असतील ते एनालिसिस करा, एक्सेप्ट करा आणि पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात करायची आहे आपल्याला. आता ही जी काही कर्ण बॅच आहे, ही कर्ण बॅच आपल्याकडे आपण यामध्ये बघा ₹150 ऑफ देत आहोत. ₹150 ऑफ देत आहोत. जे काही आपले रिपीटर स्टुडंट आहेत. आता ही बॅच कोण-कोण एनरोल करू शकतं? तर ज्यांनी एक्झाम डिसेंबरमध्ये दिलेली आहे आणि त्यांचा रिझल्ट लागला, जे की ऑड स्टुडंट आहेत. तर जे रिपीटर स्टुडंट, ऑड स्टुडंट आहेत, ज्यांची एक्झाम डिसेंबरमध्ये झालेली आहे. आता परत ज्यांची एक्झाम जून किंवा सप्टेंबरमध्ये होऊ शकते. तर ह्यांच्यासाठी ही बॅच आहे. कोणती बॅच आहे? कर्ण बॅच. यामध्ये तुमचा जो काही सब्जेक्ट गेलेला आहे, इंडिव्हिज्युअल सब्जेक्ट असो किंवा मग सगळे सब्जेक्ट कोणते गेलेले आहेत, त्यानुसार तुम्ही बॅच परचेस करू शकतात. बघा, लक्ष द्या. ज्यांची डिसेंबरमध्ये एक्झाम झालेली आहे आणि
त्यानंतर जे यामध्ये नापास झालेले आहेत तर त्यांच्यासाठी ज्यांची जूनमध्ये होईल किंवा सप्टेंबरमध्ये एक्झाम होईल त्यांच्यासाठी हा कोर्स आहे. त्यानंतर ज्यांची ऑलरेडी सप्टेंबरमध्ये एक्झाम आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा कोर्स आहे आणि यामध्ये ₹150 आपण ऑफ देत आहोत. आता ही 2 दिवसांसाठी फक्त ऑफर आहे. तर 13 तारीख रात्री 12 वाजेपर्यंत 13 तारीख रात्री 12 वाजेपर्यंत ही ऑफर राहणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा. पुन्हा एकदा आपल्याला नव्यानं सुरुवात करायची आहे. कोणत्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाहीये. बघा आता एखाद्या खेळामध्ये आपण पडलो तर आपण तो खेळ सोडायचा, खेळ खेळण्याचा सोडून देतो का? नाही देत. आपण तो खेळ पुन्हा खेळतो किंवा तो गेम पुन्हा परत खेळतो. त्याचप्रमाणे आपण एखाद्या विषयात नापास झालो म्हणजे आपण कुठेही हरलेलो नाही. आपल्याला पुन्हा उठायचं आहे, पुन्हा तयारी करायची आहे आणि पुन्हा जिंकायचं आहे. त्यामुळे सगळ्यांना प्रिपरेशनसाठी ऑल द बेस्ट. कोर्स लगेच जॉइन करा. लिमिटेड टाईम ऑफर आहे. थँक यू सो मच.